फेवरेट सब्जेक्ट है। मैथ्स में रूल्स नहीं है, सिर्फ जादू। नमस्कार पालक मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आज आपण भेटत आहोत आणि बराच कालखंड गेलेला आहे आणि त्या कालखंडानंतर आज आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत। या व्हिडिओमध्ये आपण 3 अंकी संख्यांची बेरीज कशी करायची म्हणजे हातच्याची बेरीज ही संकल्पना आपण या व्हिडिओमधनं स्पष्ट करून घेणार आहोत। आता या 3 अंकी संख्येमध्ये एकक स्थानांची आपण जर का बेरीज केली ती 10 पेक्षा जास्त आली तर ते हातचे 10 ते कॅरी कसे करायचे। दशक स्थानावरती असलेल्या अंकांची बेरीज केल्यानंतर ती सुद्धा 2 अंकी आली तर ती कॅरी कशी करायची हे आज आपण या 3 अंकी संख्यांच्या बेरजेच्या उदाहरणावरनं समजून घेणार आहोत। त्याचप्रमाणे वजाबाकी, उसने घेऊन केलेली वजाबाकी, जर एकक स्थानी लहान अंक असेल आणि मोठा अंक आपल्याला वजा करायचा असेल तर कसं करायचं, हातचे कसे घ्यायचे, बारो कसे करायचे हे आपण 2 अंकी संख्यांच्या वजाबाकींमधून शिकलेलो आहोत। आता त्याच्या पुढची स्टेप 3 अंकी संख्यांची वजाबाकी कशी करायची ती या व्हिडिओतनं आपण समजून घेणार आहोत आणि त्या पद्धतीने ते समजून घ्यायचंय तुम्हाला आणि समजून घेतल्यानंतर त्याचा आधार घेऊन त्या पद्धतीने तुम्हाला त्या गणिताच्या पुस्तकातील बाकी उदाहरणं सोडवायची। चला तर आपण पाहूया आता 3 डिजिट नंबरची ऍडिशन बाय कॅरिंग ओव्हर आणि 3 डिजिट नंबरचं सबट्रॅक्शन बाय बारोइंग। हातच्याची आणि उसने घेऊन केलेली बेरीज आणि वजाबाकी ही संकल्पना आता आपण समजून घेऊया। 128 प्लस 216 पहिला नंबर आहे 128। 128 मीन्स 100, 2 tens, 100, 2 tens and 8 units प्लस आपल्याला 216 करायचे। 200 म्हणजे 2h, 16 म्हणजे 1 tens आणि 6 युनिट। तर ही बेरीज आपण पहिल्यांदा पाहूया आणि करूया। पहिले युनिट प्लेसला आपण पाहू 8 प्लस 6, मग 8 प्लस 6 किती होतात, 6 आणि 6 आणि 8 मधला डिफरन्स पहिल्यांदा काढून घेऊ आपण। 6 आणि 8 मधला डिफरन्स आहे 2, मग 6 आणि याच्यातले 6 किती होतात, 6 टू 12 आणि डिफरन्स होता 2 चा, म्हणून 12 प्लस 2 किती झालेत मग 14, म्हणजे 8 प्लस 6 14 युनिट झाले। 14 युनिट झाले। आता हे 14 युनिट जे आहेत, 14 युनिट्स म्हणजेच 1 टेन्स आणि 4 युनिट होतात। हे आपण शिकलेलो आहोत, पहिल्या वर्गात पाहिलं, दुसऱ्या वर्गात सुद्धा पाहिलं होतं आपण। मग हा जो 1 टेन्स आहे, 14 युनिट म्हणजेच 1 टेन्स, हा 1 टेन्स आपल्याला इथे काय करावं लागेल, कॅरी करावं लागेल, म्हणून हा 1 टेन्स इथे मी कॅरी केलेला हा 1 टेन्स। आता टेन्सच्या घरात जे अंक आहेत, जे डिजिट आहेत, त्यांची आपण आता बेरीज करूया, ऍडिशन करूया। मग 1 टेन्स प्लस 2 टेन्स प्लस 1 टेन्स, मग 1 प्लस 2 3 प्लस 1 4 टेन्स, काय झाले 4 टेन्स, म्हणून मी इथं लिहिले 4 टेन्स। आणि आता आपण करूया 100 प्लेस वरती। 100 प्लस 200 इज इक्वल टू 300, म्हणून आपली ऍडिशन किती आली 300, 4 टेन्स 4 युनिट, म्हणजे 300 4 टेन्स आणि 4 युनिट, म्हणजेच किती झाले 344। लक्षात आलं आपल्याला। आता हेच उदाहरण आपण इथे दिलेल्या आखणीत याच्यात आपल्याला हे करायचंय। हे उदाहरण करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पहिल्यांदा सगळ्यात आधी छान व्यवस्थित घरं आखून घ्यायची आहे, 100 प्लेस, टेन्स प्लेस, युनिट प्लेस। ऍडिशन करताना नेहमी आपल्याला सुरुवातीला एक काळजी घ्यायची आहे की कॅरी केलेले डिजिट ठेवण्यासाठी एक बॉक्स सोडून द्यायचा।
आणि त्यानंतर मग हे नंबर्स लिहायचे आहेत. कोणता नंबर आहे हा? 128. म्हणून इथे मी 1 लिहिला 100च्या घरात, 2 टेन्स म्हणून टेन्सच्या घरात 2 लिहिले, 8 युनिट्स आहेत म्हणून 8 युनिटच्या घरात लिहिले, प्लस म्हणून इथे प्लसचं साईन दिलं. आता 216 म्हणून 100च्या घरात 2, 16 म्हणजे 1 टेन्स आणि 6 युनिट म्हणून 6 इथे लिहिले. आता ही बेरीज आपल्याला इथे करायची. मग 8 प्लस 6, मग 6 प्लस 6 12 प्लस 2 करायचे. किती झाले? 14. 14 काय आहे? युनिट्स आहे. 14 युनिट्स म्हणजेच काय झाला? 14 युनिट्स म्हणजेच काय झालं? 1 टेन्स 4 युनिट. म्हणून हा 1 टेन्स जो आहे हा कॅरी करायचा इथे टेन्सच्या घरात. इथे हा 1 टेन्स कॅरी केला आपण. आणि आता टेन्सच्या घरात जे काही डिजिट आहे त्यांची ॲडिशन करू. मग 1 टेन्स प्लस 2 टेन्स प्लस 1 टेन्स. मग 1 प्लस 1 2, 2 प्लस 2 4. 4 काय झाले? हे टेन्स झाले. म्हणून 4 टेन्स, टेन्सच्या घरात 4 लिहिले. इथे कॅरी करायचे आहेत का? 2 डिजिट नंबर आले आहेत का? नाही. मग आता आपल्याला 100 प्लेसवरती जे डिजिट आहे त्यांची ॲडिशन करू. मग 1 प्लस 3 इज इक्वल टू किती झाले? 1 प्लस 2 इज इक्वल टू 3. मग आता इथे आलेलं उत्तर आपण इथं लिहू. किती आहेत हे? 4 युनिट म्हणून 4 युनिट लिहिले. हे 4 टेन्स आहेत आणि हे 300 आहे. म्हणजेच आपलं आन्सर किती आलं? 344. लक्षात आलंय तुम्हाला? चला पाहूया आपण दुसरं उदाहरण. बाय कॅरिंग ओव्हर 267 प्लस 539. मग 267 इथे मी लिहितोय 267 म्हणजे 6 टेन्स आणि 7 युनिट, प्लस 539 म्हणून 105 आहे म्हणून 100च्या घरात मी 5 लिहिले. 39 म्हणजे 3 टेन्स आणि 9 युनिट. आता यांची आपण ॲडिशन करूया आणि पाहूया. मग 7 प्लस 9, पहिले युनिटच्या घराची नेहमी आपल्याला लेफ्ट साईडने ॲडिशन करायची आहे. मग 7 प्लस 9 करायचे आहेत. या 9मध्ये 7 आलेले आहेत. 7 पेक्षा 9 हे कितीने मोठे आहेत? 2 ने. म्हणून 7 प्लस 7 करून घ्या पहिले आणि नंतर तो जो डिफरन्स आहे तो ॲड करा. मग 7 प्लस 7 14 होतात. मग 14 प्लस किती करायचे आहेत आपल्याला आता? 2. मग 14 प्लस 2 किती झाले? 16 युनिट. काय झाले? 16 युनिट. म्हणून मी इथे 16 युनिट लिहिले. ठीक आहे. आता आपण हा जो 16 युनिट म्हणजेच काय होतात? 1 टेन्स 6 युनिट. 16 युनिट म्हणजेच किती होतात हे आपण पाहिलेलं आहे, याआधी शिकलेलो आहोत. 16 युनिट म्हणजे 10 प्लस 6 म्हणजेच 1 टेन्स 6 युनिट. म्हणून हा 1 टेन्स जो आहे हा 1 टेन्स आपल्याला कॅरी करायचा आहे इथे. मग 1 टेन्स इथे मी कॅरी केला आणि आता आपण टेन्सच्या घराची बेरीज करूया. मग 1 प्लस 6 प्लस 3, यामध्ये सगळ्यात मोठा डिजिट कोणता आहे? 6, नंतर 3, म्हणून 6 प्लस 3 करू आपण. मग 6 प्लस 3 किती होतात? 9. आणि हा 1 टेन्स बरोबर किती टेन्स होईल? मग 10 टेन्स. काय झाले? हे 10 टेन्स झाले. मग 10 टेन्स म्हणजेच किती होतात? आपण शिकलेलो आहोत. 10 टेन्स म्हणजे होतात 100. 10 टेन्स म्हणजेच किती होतात? 100. म्हणून हा काय झाला? 100 झाला. म्हणून हा 100च्या घरात आपल्याला कॅरी करायचा आहे. मग 100च्या घरात हा 100 मी इथे कॅरी केला. आणि आता आपण 100च्या घराची बेरीज करू. मग सगळ्यात मोठा डिजिट आहे 5 प्लस 2 किती होतात? 7 प्लस 1 बरोबर किती? 800. 100 प्लस 200 प्लस 500 इज इक्वल टू 800. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं आहे ते पाहूया आपण. 800 0 टेन्स 6 युनिट म्हणजे 806. आता हेच उदाहरण आपण या मांडणीमध्ये घरं आखून कसं करतात ते पाहूया. नंबर आहे 267 म्हणून 100च्या घरात पहिले मी सांगितलं होतं ते लक्षात ठेवायचं आहे. ही मांडणी करताना पहिल्यांदा घरं आखायचे.
100चं, टेन्सचं आणि युनिटचं. आणि त्यानंतर एक बॉक्स खाली ठेवायचा, रिकामा ठेवायचा. कशासाठी? कॅरी केलेला डिजिट इथे लिहिण्यासाठी. आणि आता आपण हा नंबर लिहू 267. 200 म्हणून 100च्या घरात 2 लिहिले. 67 म्हणजेच 6 टेन्स आणि 7 युनिट प्लस 539 म्हणून 100च्या घरात 5 लिहिले. 39 म्हणजे 3 टेन्स आणि 9 युनिट. ही झाली आपली मांडणी. आणि आता आपण यांची ॲडिशन करणार आहोत. मग 7 + 9 किती होतात? किंवा 9 मोठा डिजिट कोणता आहे? 9. 9 मध्ये 7 ॲड करायचे. मग 9 मध्ये या 7 मधला 1 ॲड केला तर 10 झाले. आता 7 मधले किती ॲड करायचे राहिले? 6. मग 10 + 6 किती होईल? 16. म्हणून हे 16 मी इथे लिहिले. तर आता 16 काय झाले? युनिट झाले. 16 काय झाले? युनिट झाले. 16 युनिट म्हणजेच 1 टेन्स 6 युनिट. 16 म्हणजे 1 टेन्स. 10 + 6 म्हणजेच 16 होतात. म्हणजेच 1 टेन्स आणि 6 युनिट. म्हणून हा 1 टेन्स काय करायचा? आपल्याला कॅरी करायचा आहे. कुठे कॅरी करायचा? टेन्सच्या घरात. मग हा 1 टेन्स टेन्सच्या घरात मी कॅरी केला. आता आपण टेन्सच्या घरातली ॲडिशन करू. मोठा डिजिट कोणता आहे? 6. त्यानंतर 3. मग 6 + 3 किती होतात? काउंट करायचे. 9 + 1 बरोबर काय झाले? 10. 10 काय झाले? हे 10 काय झाले? टेन्स आहेत. 10 काय आहे? हे टेन्स आहे. 10 टेन्स म्हणजेच काय होतात? 100. 10 टेन्स म्हणजे किती होतात? 100. म्हणून हा झाला 100. म्हणून हा 100चा 1 आपल्याला 100च्या घरात काय करायचं आहे? कॅरी करायचं आहे. मग 100च्या घरात मी 1 इथे कॅरी केला. आता आपल्याला इथे 100 प्लेसची ॲडिशन करायची आहे. मग 5 + 2 + 1. मग 5 + 2 7 + 1 किती झाले? 8. म्हणजे आपलं आन्सर किती आलं ते आपण इथं लिहू. इथे किती आहे? 8. इथं आपण 10 टेन्स आले होते. 1 कॅरी केला होता म्हणजे 0 उरला होता म्हणून हा 0 इथे ठेवला. इथे 16 होते. हा 1 आपण कॅरी केला होता म्हणजे इथे येईल फक्त 6. म्हणजेच या उदाहरणाचं आन्सर किती आलं? 806. किती आला आन्सर याचं? 806. लक्षात आलं आहे तुम्हाला? तुम्हाला याच पद्धतीने ही पद्धत व्यवस्थित समजून घ्यायची आहे, आत्मसात करायची आहे. आणि याच पद्धतीने तुम्हाला ॲडिशनची पुस्तकात दिलेली सर्व उदाहरणं तुम्हाला वहीमध्ये सोडवायची आहेत आणि ग्रुपवर टाकायची आहे. चला तर आता पाहूया आपण सबट्रॅक्शन बाय अनटाइंग ए 10. अनटाइंग म्हणजे मोकळे करणे, सुट्टे करणे, त्याला म्हणतात अनटाइंग ए 10. टेन्स प्लेसवरती जो डिजिट असेल सबट्रॅक्शन करताना वरती जो नंबर असेल त्या नंबरमध्ये 10 प्लेसवरती जो डिजिट असेल तो आपल्याला अनटाय करायचा आहे. अनटाय कसा करायचा आहे हे आपलं झालेलं आहे. मागच्या वर्षी आपण शिकलेलो होतो. परत त्याची एक रिव्हिजन घेऊ आणि नंतर मग आपण समोर जाऊ. तर उदाहरण वाचू आपण. हे काय आहे? 51 - 24. 51 - 24. मग 51 म्हणजे 5 टेन्स 1 युनिट. मायनसचं साईन दिलं. प्लस 24 म्हणजे 2 टेन्स आणि 4 युनिट. आता आपल्याला युनिट प्लेसवरती काय करायचं आहे? सबट्रॅक्शन करायचं आहे. मग 1 मधनं 4 लेस होऊ शकेल का? नाही, कारण 1 ची व्हॅल्यू आहे कमी आणि 4 ची व्हॅल्यू आहे जास्त. 1 लहान आहे, 4 मोठे आहे. म्हणून आपल्याला हा नंबर काय करायचा आहे? 51 म्हणजे 5 टेन्स जे आहेत हे 5 टेन्स अनटाय करायचे आहेत. आता हे अनटाय करायचे म्हणजे काय करायचं? याच्यातनं 1 टेन्स मायनस करायचा. 1 टेन्स मायनस केला म्हणजे किती टेन्स उरतील? 4 टेन्स. मग आता 1 टेन्स जो मायनस केला होता तो इथं लिहिला मी. आणि हा जो 1 आहे हा 1 युनिट आहे. हा 1 युनिट याच्यात मिळून दिला. मग 51 हा नंबर मी अनटाय केला तर काय उरलं? काय झाला तो नंबर? 4 टेन्स 11 युनिट. 4 टेन्स 11 युनिट. आपल्याला कुठलाही डिजिट कुठलाही नंबर दिला असेल पटापट अनटाय करता यायला पाहिजे. समजा आता मी तुम्हाला नंबर दिला म्हटलं 67. मग 67 म्हणजे काय होईल? 5 टेन्स आणि 17 युनिट्स. 73 म्हणजे काय होईल? मग 6 10 13 युनिट्स. 81
म्हणजे काय होईल मग 7 टेन्स 11 युनिट. याची प्रॅक्टिस आपण घेतलेली आहे, भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे. त्यालाच इथं आपण अनटाय केलं. आता आपण इथं समोर पाहूया 11 युनिट्स मायनस 4 युनिट. मग 11 मधनं 4 मायनस करायचे, म्हणजेच आफ्टर 4 11 येतपर्यंत काउंट करायचं. आफ्टर 4 11 नंतर काउंट करायचं. मग 4 मध्ये किती मिळवले म्हणजे 10 होतात हे आपल्याला माहित आहे. मग 4 मध्ये किती मिळवले, किती ऍड केले म्हणजे 10 होतात. 4 + 6 10 होतात. मग 4 मध्ये 6 ऍड केले तर 10 होतात, आणि 10 मध्ये 1 ऍड केला तर किती होतात 11 होतात. मग या 4 मध्ये हे 6 ऍड केले तर 4 + 6 10 होतात, आणि प्लस 11 म्हणजेच 6 आणि 1 म्हणजेच किती झाले हे 7. मग 11 मधनं जर आपण 4 मायनस केले तर किती उरतील 7. 11 मायनस 4 इज इक्वल टू 7. 7 + 4 इज इक्वल टू 11. आलं लक्षात. आता आपण टेन्स प्लेसवरती जे डिजिट आहे आता त्यांची वजाबाकी करू. हे 5 आपण 5 टेन्स अनटाईम केले होते, म्हणून याला आपण इथे काट मारून देऊ. आता 4 टेन्समधनं 2 टेन्स सबट्रॅक्ट करायचे. मग या 2 मध्ये किती ऍड केले म्हणजे 4 होतात. मग 2 + 2 4 होतात आपल्याला माहित आहे, म्हणून 4 - 2 इज इक्वल टू किती होईल 2. म्हणजेच आपला आन्सर किती आला इथे 27. मग 51 - 24 इज इक्वल टू किती झाले 27. आता हीच सबट्रॅक्शन आपण इथे समजून घेऊया. 7 मध्ये 4 मिळवा. 7 + 4 किती होतात 11. 11 शी 1 आहे, 1 कॅरी करायचा, तो याच्यात मिळवायचा. मग 1 + 1 किती होतात 2 + 1 किती होईल 3, आणि 3 + 2 किती झाले 5. इथे 5 आहे, म्हणजेच आपली ही सबट्रॅक्शन आपण केलेलं जे आहे ते कसं आहे बरोबर आहे. लक्षात आलं आहे तुम्हाला. आता आपण अनटाईम सबट्रॅक्शन बाय अनटाईम हे 100चं उदाहरण पाहणार आहोत. चला पाहूया. आता दुसरं उदाहरण आहे आपलं 527 मायनस 318. 527 मायनस 318. पहिले आपण हा जो नंबर आहे हा व्यवस्थित इथे मांडलेला आहे का ते पाहू. 500 100च्या घरात आहे. 27 म्हणजे 2 टेन्स 7 युनिट बरोबर लिहिलं आहे आपण. मायनस म्हणजे सबट्रॅक्शनचं साईन दिलं आहे मायनसचं. 318 म्हणजे 318 म्हणजेच 1 टेन्स आणि 8 युनिट बरोबर लिहिलं आहे आपण नंबर. आता आपल्याला ही मांडणी करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सबट्रॅक्शनचं कुठलंही उदाहरण असो, तुम्हाला वरती हे 2 घरं म्हणजे हा बॉक्स आणि हा बॉक्स रिकामा सोडायचा आहे. ती सवयच लावून घ्यायची आपल्याला. कारण की काही उदाहरणात आपल्याला दोन्ही ठिकाणी तिन्ही ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल अनटाय करावं लागेल, आणि त्यावेळेस मग आपल्याला लक्षात येणार नाही. म्हणून सुरुवातीपासूनच आपल्याला काय करायचं असे 2 बॉक्स वरचे 2 बॉक्स सबट्रॅक्शन करताना अशी चाचणी करायची आहे. हे लक्षात ठेवायचं म्हणजे कधीच चुका होणार नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपली चूक व्हायला नको, तर सगळ्यात महत्वाचं हे सबट्रॅक्शन करताना हे 2 बॉक्स वरचे रिकामे सोडायचे. सबट्रॅक्शन म्हणजे काय, एखाद्या मोठ्या नंबरमधनं लहान नंबर कमी करणे. मग आपण इथे मांडणी केलेली आहे, नंबर्स लिहिलेले आहेत, आणि आता ही आपल्याला सबट्रॅक्शन मायनस कसं करायचं ते समजून घ्यायचं आहे. आता युनिटच्या घरात पहिला नंबर आहे वरचा 527 मायनस 318. हे उदाहरण लिहिलं आहे आपण. आता युनिट प्लेसवरती आपल्याला पहिल्यांदा काय करायचं सबट्रॅक्शन. मग 7 - 8 करायचे. 7 पेक्षा 8 मोठे आहे. 7 मधनं 8 लेस होऊ शकत नाही. तर या 7 मधून 8 कमी होऊ शकत नाही. का बरं कमी नाही होऊ शकत, कारण 7 लहान आहे आणि 8 मोठे आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, इथे टेन्स प्लेसवरचा जो डिजिट आहे तो आहे 2 टेन्स. हे 2 टेन्स आपल्याला अनटाय करावं लागेल. याला अनटाय करायचं आहे. अनटाय करायचं म्हणजे काय करायचं, 2 टेन्स मधनं 1 टेन्स कमी करायचा आणि तो इथे लिहायचा 1 टेन्स. मग अनटाय केला आपण 1 टेन्स किती युनिट होईल, मग आता इथे
7 युनिट होते, म्हणजे 1/10 आपण 1 कमी केला आणि 1 युनिट इथे लिहिला, कमी केलेला इथे लिहिला आणि हे 7 युनिट जशीच्या तशी इथे लिहून दिले. म्हणजे 27 हा नंबर आपण अनटाय केला तर काय होईल 1/10 17 युनिट. आता 17 मायनस किती करायचे आहेत आपल्याला 8. मग 17 मायनस 8 करायचे आहेत, म्हणजे 8च्या समोर किती काउंट केले म्हणजे 17 होतात ते पाहायचं आहे. मग 8 मध्ये किती मिळवले म्हणजे 10 होतात पहिले ते पाहायचं. 8 मध्ये 2 मिळवले की 10 होतात, बरोबर आहे, म्हणून हे 2 लिहिले मी. आता 10 मध्ये किती मिळवले म्हणजे 17 होतात. 10 प्लस किती बरोबर 17 होतात 7. मग 2 आणि 7 यांची मी बेरीज केली तर किती होईल, मग 7 प्लस 2 किती होईल 9. मग 17 मायनस 8 इज इक्वल टू किती होतात 9. ते 9 इथे लिहिले. आता टेन्स प्लेस वरती आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. 1/10 मायनस 1/10. 1/10 मधनं 1/10 कमी केला, किती टेन्स उरले 0 टेन्स. आणि आता 100 प्लेस वरती 500 मायनस 300. 500 मायनस 300. 3 मध्ये किती ऍड केले म्हणजे 5 होतात. 3 मध्ये 2 मिळवले की 5 होतात. 3 प्लस 2 5 होतात. म्हणजे 5 मायनस 3 इज इक्वल टू किती झालेत मग हे 2. म्हणून आपलं आन्सर किती आलं 527 मायनस 318 इज इक्वल टू 209. आता हे आपलं उदाहरण बरोबर आहे की चूक आहे ते आपण आता काय करू तपासून पाहू. इथे कोणता डिजिट होता 8 आणि इथे 9 आहे. मग या 9 मध्ये 8 लपलेले आहेत. 8 पेक्षा 1 ने मोठा नंबर आहे. मग 8 आणि 8 8 टू दर 16 प्लस 1 17 आहे. 17 इथे 17 ची 7 1 कॅरी केला, 1 याच्यात मिळवला, 1 प्लस 1 किती झाले 2. इथे 0 आहे, मग इथे 2 आहे, बरोबर आहे. आता इथे 2 प्लस 3 इथे 5 आहेत, म्हणजेच आपलं हे उदाहरण बरोबर आहे. लक्षात आलं आहे आपल्याला. आता आपण हे तिसरं उदाहरण पाहू. हे उदाहरण मोठं मजेदार आहे, लक्षात घ्यायचं, समजून घ्यायचं आहे बरोबर. 545 मायनस 266 आहे. पुस्तकामध्ये नंबर 65 घेतलेला होता, परंतु आपण इथे काय केला त्याला 6 केला. 545 मायनस 266. हा नंबर बरोबर लिहिला का आपण ते चेक करू आपण पहिल्यांदा. 500 100च्या घरात 5. 45 म्हणजे 4 टेन्स 5 युनिट्स बरोबर लिहिलाय आपण. मायनस 265 100च्या घरात 2 आहे. 65 म्हणजे 6 टेन्स 6 युनिट. 66 म्हणजे 6 टेन 6 युनिट बरोबर लिहिलाय आपण. खात्री झाली आपली. आता आपण युनिट प्लेस पासून सबट्रॅक्ट करायला सुरुवात करू. मग 5 मायनस 6 करायचे आहेत. 5 मधनं 6 लेस होईल का कमी होईल का नाही. 5 कसं आहे लहान आहे, 6 पेक्षा लहान आहे 5. म्हणून आपल्याला इथे काय करावं लागेल हे 4 टेन्स अनटाय करावे लागतील. किती टेन्स अनटाय करावं लागेल 4 टेन्स. मग 4 टेन्स अनटाय केले तर किती टेन्स उरतील इथे. 4 टेन्स अनटाय केले तर किती टेन्स उरतील. 4 टेन्स आपण अनटाय केले हे तर 3 टेन्स 45 आपल्याला अनटाय करायचे आहे. 45 अनटाय केले म्हणजे 4 टेन्स आणि हा जो 1 टेन्स आहे तो इथे लिहिला. 1 टेन्स आणि हे 5 युनिट होते पहिलेचे. मग 45 अनटाय केले आपण तर काय होईल 3 टेन्स 15 युनिट. 3 टेन्स अँड 15 युनिट. आता आपल्याला हे सबट्रॅक्ट करायचं आहे. सबट्रॅक्ट करायचं म्हणजे मायनस करायचं आहे, लेस करायचं आहे. मग 15 मायनस किती करायचे आहेत आपल्याला 6. मग 15 मधनं 6 मायनस करायचे म्हणजे 6 मध्ये किती मिळवले म्हणजे 15 होतात. मग पहिल्यांदा पाहायचं 6 मध्ये किती मिळवले म्हणजे 10 होतात. तर 6 मध्ये 4 मिळवले की 10 होतात. 6 मध्ये हे 4 मिळवले की 10 होतात, हे लक्षात ठेवा. आता 10 मध्ये किती मिळवले म्हणजे 15 होतात. 10 मध्ये 5 मिळवले तर 15 होतात. म्हणजेच आपल्याला या 6 मध्ये किती मिळवावं लागतात आहे 10 होण्यासाठी 4 आणि 15 होण्यासाठी 5. म्हणजेच 4 आणि 5 बरोबर किती झाले 9. म्हणून 15 मायनस 6 इज इक्वल टू 9. आपलं बरोबर आहे की चेक करून घेऊ आपण. 9 मध्ये 6 मधला 1 मिळवा 10 झाले. इथे 5 उरले. मग 10 प्लस 5 15 आहेत बरोबर. बरोबर आहे.
आता आपल्याला 3 टेन्स मायनस 6 टेन्स करायचे. मग 3 टेन्स मायनस 6 टेन्स होईल का, पहिले विचार करायचा. नाही होणार. का बरं? कारण 3 लहान आहे कोणापेक्षा, 6 पेक्षा. म्हणून 3 टेन्स मधनं 6 टेन्स आपल्याला मायनस करता येणार नाही. म्हणून आपल्याला आता इथे हे 500 अनटाय करावे लागणार आहे. किती अनटाय करावं लागणार आहे? 530. मग आता हे 500 आपण अनटाय केले. मग 500 जर आपण अनटाय केले तर 5 मधनं 1 मायनस केला, किती उरतील मग इथे? 4. किती उरतील? 4. आणि जो मायनस केला तो इथं लिहिला. बरोबर आहे. मग 54 अनटाय केले तर किती होईल? 4 आणि हे 13. 413 टेन्स. 500 अनटाय केले तर किती होईल? 413 टेन्स. हे 53 अनटाय केले तर 400 आणि 13 टेन्स. आता 13 टेन्स मधनं हे 6 टेन्स आपल्याला सबट्रॅक्ट करायचे. 13 टेन्स मधनं 6 टेन्स आपल्याला सबट्रॅक्ट करायचे, कमी करायचे. मग आता 13 मायनस 6 करायचे. तोच आपला फॉर्म्युला लावायचा आपल्याला. 6 मध्ये किती मिळवले म्हणजे 10 होतात, तर 6 मध्ये 4 मिळवले तर 10 होतात. हे 4 लक्षात ठेवायचे. आता 10 मध्ये किती मिळवले म्हणजे 13 होतात, तर 10 प्लस 3 13 होतात. म्हणून 10 मध्ये 3 मिळवले तर 13 होतात. म्हणजे 6 मध्ये आपल्याला 13 मिळवण्यासाठी किती ऍड करावं लागतात आहे? 4 आणि हे 3. मग 4 आणि 3 मिळून किती झाले? 7. म्हणून 13 मायनस 6 इज इक्वल टू किती होतील? 7. आपलं बरोबर आहे की चूक आहे इथे लगेच चेक करून घ्यायचं. मग 6 प्लस 7, मग 6 प्लस 6 12 प्लस 1 13 होतात ना. 13 बरोबर आहे. म्हणजे आपलं हे बरोबर आहे. आता आपल्याला 100 प्लेसवरती सबट्रॅक्शन करायचं आहे. मग 400 मायनस किती 100 करायचे? 200. मग या 2 मध्ये किती मिळवले म्हणजे 4 होतात. मग 2 मध्ये 2 मिळवले तर 4 होतात. म्हणून 4 मायनस 2 इज इक्वल टू 2. मग किती आलं आपलं उत्तर इथे? 545 मायनस 266 इज इक्वल टू 279. इज इक्वल टू 279. आपलं उत्तर चुकलं आहे की बरोबर आहे? चेक करूया आपण. आलेल्या उत्तरामध्ये युनिट प्लेसवरती आणि जो नंबर आपण कमी केलेला आहे या दोघांची बेरीज करू. 9 प्लस 6. 9 मध्ये 6 ऍड करा. 9 मध्ये या 6 मधला 1 ऍड केला, 10 झाले. आता 5 उरले म्हणजेच 15 झाले. 15 शी 5 आहे इथे कॅरी. 15 शी 5 आहेत. उरलेला जो 1 आहे तो या 7 मध्ये मिळवा. किती झाले? 7 प्लस 1 8. 8 प्लस 6 करायची. आता 8 मध्ये 6 ऍड करायचे. मग 8 प्लस 6 होतात 14. 14 शी 4 आहेत इथे बरोबर. 1 कॅरी करा, तो या 2 मध्ये मिळवा. मग 2 प्लस 2 4 प्लस 1 किती आहे? 5. बरोबर आपल्याला मिळून राहिलं हे उत्तर. म्हणजेच आपली हे सबट्रॅक्शन केलेली वजाबाकी बरोबर आहे. तर याचा आपल्याला काय करावं लागणार आहे? खूप सराव करावा लागणार आहे. आणि खूप सराव केल्यानंतर आपली वजाबाकी कधीच चुकणार नाही. तर तुम्ही सराव कराल का? सराव करत असाल तर तुमच्या वजाबाकी तुमचं सबट्रॅक्शन कधीही चुकणार नाही. जर तुम्हाला समजलं नसेल तर वारंवार हे व्हिडिओ पाहायचे आहेत तुम्हाला. आणि प्रत्येक ठिकाणी मी काय काय सांगितलं आहे त्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. आणि त्या पद्धतीने ती मेथड तुम्ही आत्मसात करायची आहे. आणि त्या मेथडनी तुम्हाला हे सबट्रॅक्शन करायचं आहे. म्हणजे तुमच्या वजाबाक्या कधीही चुकणार नाही. मित्रांनो, परत आपण एक सबट्रॅक्शनचं उदाहरण घेणार आहोत. हे थोडंसं वेगळं आहे. काय वेगळेपणा आहे याच्यात तो आपण पहिल्यांदा समजून घेऊ. काय आहे? नंबर वाचू आपण. 900 मायनस 365. 900 मायनस 365. इथे वेगळेपणा काय आहे तर इथे टेन्स प्लेसवर आणि युनिट प्लेसवरती 0 आहे. दोन्ही प्लेसवरती 0 नंबर दिलेला आहे. तर हे उदाहरण कशी करायचे ते समजून घेऊ आपण. मग 900
बरोबर लिहिले आहेत का आपण 900 0 10 0 युनिट मायनस 365 300 100च्या घरात 3 65 म्हणजे 6 टेन्स आणि 5 युनिट्स. आता ही आपल्याला वजाबाकी करायची आहे. 900 हा नंबर मोठा आहे 365 पेक्षा, म्हणून 900 मधनं 365 सबट्रॅक्ट करता येतात, कमी करता येतात. का बरं कमी करता येतात? कारण की मोठ्या नंबर मधनं लहान नंबर वजा होतो. आता युनिट प्लेसवरती इथे आपण पहिल्यांदा पाहू 0 मायनस 5. 0 मधनं 5 मायनस होईल का? काहीच नाही आहे, माझ्याजवळ काहीच नाही. आणि त्यातनं मला अजून कोणाला काही 5 चॉकलेट द्यायचे आहे. माझ्याजवळ एकही चॉकलेट नाही आहे, 0 चॉकलेट आहे. त्यातनं 5 चॉकलेट मला वाटायचे आहे. मला वाटता येईल का? नाही वाटता येणार. म्हणजे 0 मायनस 5 करता येईल का आपल्याला? नाही होणार, कारण 0 म्हणजे काहीच नाही आणि त्याच्यापेक्षा मोठा नंबर 5 आहे, म्हणून इथे सबट्रॅक्ट होणार नाही. म्हणून हा युनिट कोणाकडनं बारो करेल? 100 टेन्सकडनं. तर टेन्सकडे किती आहे? इथे टेन्सकडे काहीच नाही आहे, 0 आहे. मग हा टेन्स कोणाकडनं बारो करेल? 100कडनं. युनिटकडे नाही आहे, म्हणून हा युनिट टेन्सकडे जाईल की बाबा माझ्या घरी पाहुणे आलेत, मला काही पैसे पाहिजेत, तू देतो का? हा ज्याच्याजवळ काही नाही आहे तर तो काय म्हणणार आहे? नाही बाबा माझ्याजवळ नाही, पण थांब, तू माझा चांगला मित्र आहे, शेजारी आहे, म्हणून मी तुला माझ्या मित्राकडनं आणून देतो बाजूच्या घरून. म्हणून हा टेन्स कोणाकडे गेला? 100कडे. मग आता 100कडनं यांनी काय केलं? 100 बारो केला. कोणी बारो केला? टेन्सनी. मग 100 बारो केला तर 900कडनं 100 बारो केला तर 100च्या घरात किती उरले? 800. 100 बारो केला, पहिलेचे काही 100 होते का? टेन्स होते का? नाही, काहीच नाही, 0 टेन्स होते, म्हणून 0. मग 10 टेन्स म्हणजेच 10 टेन्स म्हणजेच 100. म्हणजेच आपण हे 900 काय केले? अंटाय केले. 900 अंटाय केले तर काय आन्सर येईल? 810 टेन्स. लक्षात आलं आता? आता हा जो युनिट आहे, हा युनिट याच्याकडनं बारो करेल. कोणाकडनं? 10 टेन्सकडनं. मग 10 टेन्सच्या घरात 10 आहे, मग हा 10 टेन्स युनिट बारो करणार आहे. मग 10 टेन्सकडनं 1 टेन्स यांनी युनिटनी बारो केला. किती टेन्स बारो केले? 1 टेन्स, म्हणून हा 1 इथे दिला मी. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला? मग आता 10 टेन्सकडनं 1 टेन्स बारो केला युनिटनी. मग आता याच्याकडे किती टेन्स उरले? मग 10 मधनं 1 टेन्स मायनस केला, किती उरले? 9 टेन्स. हे 9 टेन्स लक्षात ठेवायचे. 9 टेन्स, 10 टेन्स म्हणजे 9 टेन्स आणि किती युनिट? 10 युनिट. आता आपल्याला हे सबट्रॅक्शन करायचं आहे. करूया आता आपण युनिट प्लेसवर. आता वरती किती झाले? 10 मायनस किती करायचे आहे? 5 मायनस सबट्रॅक्ट करायचे. 10 मायनस 5. मग 5 मध्ये किती मिळवले म्हणजे 10 होतात? आपल्याला माहित आहे 5 मध्ये 5 मिळवले की 10 होतात, म्हणजेच 10 मायनस 5 इज इक्वल टू 5. आता टेन्स प्लेसवर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. हे इथे 9 आहे, 10ला आपण काट मारलेली आहे. आता 9 मधनं किती मायनस करायचे? 6. 9 मधनं 6 मायनस करायचे, कमी करायचे. म्हणजेच 6 मध्ये किती ऍड केले म्हणजे 9 होतात? 6 मध्ये किती ऍड केले म्हणजे 9 होतात? तर 3. मग 6 प्लस 3 इज इक्वल टू 9 होतात. म्हणून 9 मधनं 6 मायनस केले तर किती उरतील? 3. म्हणून इथे मी 3 लिहिले. आणि आता आपल्याला 100 प्लेसवरती सबट्रॅक्शन करायचं आहे. 800 मायनस 300. मग 800 मायनस 300 बरोबर किती होईल? मग 3 मध्ये किती ऍड केले म्हणजे 8 होतात? 3 मध्ये किती ऍड केले म्हणजे 8 होतात. मग 8 मधनं 3 मायनस केले तर किती उरतात? 5. म्हणजे 3 मध्ये किती ऍड केले म्हणजे 8 होतात? 5. म्हणून 8 मायनस 3 इज इक्वल टू 5. 800 मायनस 300 इज इक्वल टू 500. आता आपलं उदाहरण बरोबर आहे की चूक आहे ते आपण करून पाहू. 5 प्लस 5 10, 10शी 0 आहे, 1 कॅरी केला.
3 मध्ये 1 ॲड केला 4 झाले. 4 + 6 10 होतात. 10ची 0. 1 कॅरी केला इकडे. 6 + 3 = 9 आहे इथे. म्हणजेच आपलं हे उदाहरण बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे. म्हणजे आन्सर किती आलं? 535. 5 + 5 10. 1 कॅरी केला. 3 + 1 झाले 4. 4 + 6 10. 10ची 0. परत 1 कॅरी केला. 5 + 1 6 + 3 = 9. म्हणजेच आपलं उदाहरण हे बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या वजाबाकीची उदाहरणं भरपूर सराव करायचा आहे. पुस्तकात जी उदाहरणं दिली आहेत तिथं सोडवायचीच आहे आपल्याला. त्या व्यतिरिक्त आपण आईला बाबांना अशी उदाहरणं विचारायची. आणि वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायचं, वजाबाकी म्हणजे मोठ्या संख्येतनं लहान संख्या कमी करणे. नाही तर कोणतीही संख्या घेतल्या लहान संख्येमधनं मोठी संख्या कमी होईल का? नाही. मग मोठ्या संख्येतनं लहान संख्या कमी करणे त्यालाच म्हणतात वजाबाकी, सबट्रॅक्शन. तर हे सबट्रॅक्शनवरती तुम्हाला ते आत्मसात करायचं आहे. भरपूर वेळा हा व्हिडिओ पहा, समजून घ्या आणि या प्रकारची अशी वेगवेगळी उदाहरणं तुम्ही तयार करायची आणि तुम्ही सोडवायची आणि आईबाबांना दाखवायची. नाहीतर ग्रुपवर टाका, आपण चेक करू ते. ठीक आहे. Lea, बोलो बेटा 1 2 3 4.